मतदारांची नमुना संख्या अ मधील यादी आणि सोपच्या प्रतिज्ञापत्र उद्याच्या मतदानासाठी प्रशासन यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालेली आहे। मतदान केंद्रावर साहित्य वाटप करण्याचं काम सुरू झालं आणि हे पूर्णपणे मतदान उद्याचं जे होणार आहे त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कशी सज्ज आहे, कशी तयारी आहे याबाबत बोलण्यासाठी आपल्याकडे तहसीलदार अविनाश कोटी सर आहेत। तर सर काय सांगाल, कशी यंत्रणा ही सज्ज आहे, काय निवडणुकीची उद्याची तयारी आहे? मतदान क्रमांक 6 यांची पूर्ण टीम झालेली आहे। फुलफिल साहित्य घेतलेलं आहे, गाडीमध्ये बसून रवाना होत आहेत। वसई 133 साठी एकूण 348 मतदान केंद्र आहे। या सर्व मतदान केंद्रावरती आज साहित्य जे आहे मतदानाचं ते प्रत्यक्ष मतदानासाठी उद्या वापरण्यात येणारं साहित्य आज इथे आपण वाटप करत आहोत। सर्व आमचे 46 झोन तयार केलेले असून प्रत्येक मतदान केंद्रावरती तो कर्मचारी आणि अधिकारी त्या सर्व मतदान साहित्यासह आज या ठिकाणी पोहोचेल आणि त्या ठिकाणी ते त्यांचं मतदानाचा पूर्ण सेटअप तयार करून उद्या सकाळी 5:30 वाजल्यापासून मॉक पोलच्या नंतर मतदानाला सुरुवात करणार आहे। किती कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी हे आपल्या दिमतीला किती आहेत, वाहनं किती आहेत? एकूण वाहनांची संख्या 46 झोनमध्ये प्रत्येक झोनला आम्ही एक वाहन त्यांच्यासाठी सेपरेट दिलेलं आहे। त्याचवेळी छोट्या आणि मोठ्या बसेस असे जवळजवळ 180 वाहनं आहेत की ज्या वाहनांमधनं ह्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या रिस्पेक्टिव्ह मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणार आहोत आणि पुन्हा मतदान संपल्यानंतर त्याच शासकीय वाहनानंतर इकडे त्यांना आणण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती 5 याप्रमाणे मतदान अधिकारी कर्मचारी नेमलेले आहेत। त्याचबरोबर यावेळेस पोलिसांचं अतिरिक्त कुमक पण या प्रत्येक मतदान केंद्रावरती मागवलेली आहे। त्याप्रमाणे ज्या ठिकाणी जास्त मतदान केंद्र आहे तिथे जास्तचा पोलीस बंदोबस्त यावेळेस उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आमची सर्व यंत्रणा, शासकीय यंत्रणा ही उद्याच्या मतदानासाठी सज्ज झालेली आहे। नक्कीच उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा अविनाश कोष्टी यांनी केलेला आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।